तुम्ही खूप मेहनत घेताय, नेटवर्किंग करताय, पण तरीही बिझनेस येत नाही, कारण तुम्ही रॉंग फ्लोअरवर उभे आहात. बिझनेस नेमका कुठून मिळतो असा प्रश्न तुम्हाला सतत पडत असतो का? पण सगळ्यात मोठी चूक काय माहितीये, आपण जिथे उभे असतो ना तिथून बिझनेस येतच नाही. एक स्टोरी सांगतो तुम्हाला. एक मल्टी स्टोरी बिल्डिंग मध्ये एका माणसाला जॉब हवा असतो. तो ग्राउंड फ्लोअरला उभा राहून कंप्लेंट करतो की मला जॉब मिळतच नाही, ऑपॉर्च्युनिटी मिळतच नाही. पण रियालिटी काय असते माहितीये, ऑपॉर्च्युनिटी असतात पण त्या हायर फ्लोअर्सवर. आपण मात्र काय करतो, त्याच मित्रांमध्ये, त्याच लोकांमध्ये, त्याच लेवलच्या डिस्कशन्स मध्ये अडकून राहतो. बिकॉज ग्राउंड फ्लोअर इज कम्फर्टेबल. बट कम्फर्ट फ्लोअरवर कधीही प्रीमियम क्लायंट नसतात, लार्ज प्रोजेक्ट्स नसतात, हाय व्हॅल्यू पीपल नसतात. बिझनेस येतो जेव्हा तुम्ही नेक्स्ट फ्लोअरवर जाता. बेटर नेटवर्किंग ग्रुप्स, बिगर बिझनेस इव्हेंट्स, सक्सेसफुल एंटरप्रेन्योर्सचे रूम्स. आणि हो, कोणालाही घाबरायची गरज नाही. वर्स्ट केस दे इग्नोर यू, बेस्ट केस दे ओपन्स डोअर्स यू नेव्हर इमॅजिन. आणखीन एक मोठी चूक, आपण लोकांना अपीअरन्स वरनं जज करतो. हा साधा दिसतो, हा आपल्या कामाचा नाही. बट रिमेंबर, एक्सेस लुक्स ऑर्डिनरी टिल इट ओपन्स एक्स्ट्राऑर्डिनरी डोअर. रियल नेटवर्किंग म्हणजे थेट डेस्टिनेशन नाही, राईट कनेक्शन चेन. म्हणून प्रश्न असा विचारा, तुम्ही कोणाला ओळखता? तुम्ही अशा कोणाला ओळखता जो मला योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचवू शकतो? आणि शेवटी एक हार्श ट्रूथ, बिझनेस कधीही लो सेल्फ व्हॅल्यू एक्सेप्ट करत नाही. यू डोंट अट्रॅक्ट क्लायंट्स बेस्ड ऑन स्किल्स अलोन. यू अट्रॅक्ट देम बेस्ड ऑन द लेवल यू बिलीव्ह यू डिझर्व. चेंज युअर फ्लो, बिझनेस विल फॉलो. जर तुम्हाला हायर लेवल बिझनेस, क्लायंट्स आणि माइंडसेट हवा असेल तर फॉलो दिस पेज, सेव्ह दिस रील अँड शेअर विथ अदर ambitious entrepreneurs.